नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला तुमचे स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय 9.1 त्याच्यातले 1 ते 12 प्रश्न आपण अगोदरच्या व्हिडिओत बघितले होते। आता उर्वरित राहिलेले प्रश्न आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत। त्याच्यातला 12वा प्रश्न म्हणजे आजचा पहिला प्रश्न बघूया काय सांगितलं आहे। अ ब क ड ई हे एका ओळीत शेजारी शेजारी आहेत, परंतु ते याच क्रमाने उभे नाहीत। ब व ड यांच्या दरम्यान ई आहे। क हा अ च्या डावीकडे एका टोकाला आहे। अ व ड हे एकमेकांचे शेजारी नाहीत, तर यांच्यापैकी मध्यभागी कोण आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितले ते समजून घ्या। याच क्रमाने उभे नाहीत, ते ब व ड यांच्या दरम्यान ई आहे, तर ब आणि ड यांच्या दरम्यान काय आहे? ई। सांगितल्याप्रमाणे लिहिलं आपण। क हा अ च्या डावीकडे एका टोकाला आहे। क हा अ चा डावीकडे, मग आता अ जर इथे घेतला तर अ चा डावीकडे एका टोकाला काय आहे? क आहे। एका टोकाला आहे म्हणून तो एका टोकाला घेतले, एक तर तिकडे घ्या किंवा इकडे घ्या। टोकाला क आहे। अ व ड हे एकमेकांच्या शेजारी नाहीत। अ आणि ड एकमेकांच्या शेजारी नाहीत, तर यापैकी मध्यभागी कोण आहे? तर मध्यभागी कोण येतोय? ब, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न 13वा। शाळेच्या मैदानात कवायतीसाठी 3 मीटर अंतरावर एक ह्याप्रमाणे 30 मुले उभी आहेत, तर 22 व 28व्या मुलांमध्ये किती अंतर असेल? आता या ठिकाणी 22 आणि 28 या मुलांमध्ये किती अंतर असेल ते आपल्याला सांगितले। 22 नंतर या ठिकाणी बघूया 23, 24, 25, 26, 27 न 28। आता या ठिकाणी जे अंतर आहे ते अंतर किती मीटर दिलेलं आपल्याला? 3 मीटर। मग या ठिकाणी किती आहेत? 1, 2, 3, 4, 5 आणि 6। किती गॅप आहे त्या ठिकाणी? 6चा गॅप आहे। आणि या ठिकाणी किती होतात ते बघूया। 6चा त्या ठिकाणी गॅप मिळाला। त्यानंतर एका गॅपचं अंतर त्या ठिकाणी दिलेलं आहे 3 मीटर, म्हणून 6 गुणिले 3 केलं किंवा 3 गुणिले 6 करा, काही फरक पडत नाही। 6 3 जा 18, याचं योग्य उत्तर मिळाले 18 मीटर। खूप सोपे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया 14वा। रस्त्याच्या दुतर्फा समान अंतरावर 2 समांतर रांगांमध्ये झाडे लावली आहेत। 50व्या झाडाचे स्थान रांगेचा मध्यभागी असल्यास एकूण झाडे किती? आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, हा रस्ता आहे। रस्त्याच्या दुतर्फा इथेही झाड आणि इथे झाड, दोघी बाजूला झाडां त्यांनी लागवड केलेली आहे। त्यांनी काय सांगितलेलं आहे? तर 50 हा काय दिलेला आहे? मध्यभाग दिलेला आहे, तर त्याचा अगोदर किती येतील? 49 आणि इकडेही किती येतील? 49। मग आता एकूण किती झाडे ते शोधूया। आता 49 नंतर हे झाले 50, म्हणजे मधलाही आपण पकडला 50 आणि त्याच्यात 49 मिळवायचे। या ठिकाणी 9 आणि यांची बेरीज केली तर 9, तर एका बाजूला या ठिकाणी आपल्याला मिळतील 99 म्हणजे 99, इकडे 99 म्हणजे इकडच्या बाजूलाही मिळतील 99, कारण दुतर्फा दोघी बाजूला लागवड करायची आहे। तर या ठिकाणी 99 प्लस 99 म्हणजे 99 आणि 99 ची बेरीज करा। 9 आणि 9 18 होतात, 18 चे 8 हसाला 1, 9 आणि 9 18 आणि 1 19, 198। पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे 15वा। एका खेळाडूचा खालून 22वा, आता एक खेळाडू आहे त्याचा खालून 22वा क्रमांक आहे आणि वरून 27वा क्रमांक आहे आणि वरून त्याचाच 27वा क्रमांक आहे, तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडू होते? आता या ठिकाणी बघा, याचा आणि याचा दोघांचा नंबर एकच येतोय, मग या ठिकाणी आपण यांची सुरुवातीला बेरीज करूया। 22 अधिक 27, 7 आणि 2 9, 2 आणि 2 4,
एकूण मिळाले आपल्याला 49, पण दोघांचा नंबर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एकच येतोय, म्हणून एक नंबर वजा करूया. याच्यातून एक वजा केला तर 48 म्हणजे 48 त्या ठिकाणी एकूण स्पर्धक असतील. पुढचा प्रश्न 16वा. वाघ, हरिण, हत्ती, सिंह आणि ससा या क्रमाने 75 चित्रे एका प्रदर्शनात मांडली आहेत. तर यातील 32व्या स्थानावर कोणते चित्र येईल? आता विद्यार्थी मित्रांनो, यांचा क्रम लक्षात ठेवत असताना ते किती येते सुरुवातीला बघा. 1, 2, 3, 4 आणि 5. एकूण 5 त्या ठिकाणी प्राण्यांचे क्रम दिलेले आहेत. मग मांडणी करत असताना ह्याच पद्धतीने ससा संपला की पुन्हा काय येईल? वाघ. पुन्हा शेवटचा ससा येईल. ससा ठेवल्यानंतर पुन्हा एक नंबरवर काय येणार आहे? वाघ. असा क्रम त्यांचा चालू राहणार आहे 75 चित्रांपर्यंत. पण आपल्याला विचारलंय 32व्या क्रमांकावर. 32व्या क्रमांकावर कोण? म्हणून त्याला 5ने भागूया. 5ने का भागतोय? कारण एकूण 5च त्या ठिकाणी प्राण्यांची नावं दिलीत म्हणून. मग 5 6 30. या ठिकाणी 2तून 0 गेले 2, 3तून 3 गेले 0. 2 उरलेले, जे उरलेले असतात ते सुरुवातीपासून आपल्याला मोजायचे. मग सुरुवातीचा वाघ गेला, 1 नंबरवर वाघ गेला, नंतर 2 नंबरवर येतोय हरिण. म्हणजे याचं योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 1 हरिण. पुढचा प्रश्न 17वा. त्या अगोदर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. दीपा, सनी, अल्पना, जॉय, चित्रा पायऱ्यांवर उभे आहेत. दीपाचा लगत वरच्या पायरीवर जॉय आहे. मग प्रश्न वाचण्या अगोदर मी डायरेक्ट सोडवायला सुरुवात करतो की काय सांगितलं त्याप्रमाणे मी कृती करणार आहे, कारण तेवढा वेळ माझा वाचेल. दीपाचा लगत वरच्या पायरीवर. आता या ठिकाणी पायऱ्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे घेऊया असं. ही पहिली पायरी, ही दुसरी, ही तिसरी पायरी, ही चौथी पायरी घेऊ आणि ही 5वी पायरी घेऊया. 5 पायऱ्या आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे दीपाचा लगत वरच्या पायरीवर. आता दीपा आहे, दीपाचा लगत वरच्या पायरीवर जॉय आहे. म्हणजे जॉय आला इथं, जॉय इथं आहे. इथं घेऊया किंवा आपण डायरेक्ट पायरीमध्ये घेऊया त्यांचं नाव. इथं आला जॉय, इथं घेऊया जॉय. आणि त्या बघा दीपाचा लगत म्हणजे दीपाच्या लगत वरच्या बाजूला म्हणजे इथं काय मिळाले आपल्याला? दीपा. पुढे काय सांगितलंय? दीपा आणि अल्पना यांच्या दरम्यान दोघे जण आहेत. आता दीपा आणि अल्पना, अल्पना इथं घेऊया. आता इथं का घेतोय? कारण दीपा आणि अल्पना यांच्यामध्ये 2 जण आहेत, म्हणून ते 2 ज्या पायऱ्या त्या मी सोडल्या. सनी आणि चित्रा लगतच्या पायऱ्यांवर आहेत. आता इथं घेतला सनी आणि इथं घेतला चित्रा. ह्या लगतच्या पायऱ्यांवर म्हणजे शेजारी शेजारी आहेत. तर वरून दुसऱ्या व खालून दुसऱ्या पायऱ्यावर अनुक्रमे कोण? वरून दुसऱ्या आणि खालून पण दुसऱ्या कोण आहे? दीपा आणि चित्रा. इथं दीपा आणि चित्रा पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले, दीपा आणि चित्रा. सोपा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. पुढचा बघूया 18वा. धावण्याच्या शर्यतीत रजित व सुमित यांनी भाग घेतला. रजित म्हणतो की माझा क्रमांक 7वा असून माझा पुढे सुमित हा दुसरा होता. सुमित म्हणतो की मी शेवटच्या मुलापासून 5वा होतो. तर एकूण स्पर्धक किती? मग काही कळत नाहीये. पुन्हा मांडणी करा सांगितल्याप्रमाणे. बघा रजित आणि सुमित. पहिले आहे इथं रजित आणि नंतर नाव दिलं आपल्याला सुमित. आता ते लिहिल्यानंतर यांनी भाग घेतला. भाग घेतल्यानंतर काय सांगितले? रजित म्हणतो की माझा क्रमांक 7वा. आता रजितचा क्रमांक आहे 7वा असून माझ्या पुढे सुमित आहे. मग याचा पुढं 5व्या क्रमांकावर सुमित सांगितलं त्याने.
दुसरा साईडला आहे, तर दुसरा होता म्हणजे त्याच्या अगोदर इथं दुसरा, म्हणजे इथं एक सोडला आणि सुमितचा इथं एक मिळाला. सुमित म्हणतो की मी शेवटच्या मुलापासून 5वा होतो. शेवटच्या मुलापासून 5 कोण? सुमित. तर एकूण स्पर्धक किती? पहा विद्यार्थी मित्रांनो, रजित 7व्या क्रमांकावर आहे, त्याच्या अगोदर 6 आणि सुमिताला 5. मग हा जर 5 याच्या सुरुवातीपासून 7वा होता, तर याच्या सुरुवातीपासून पण काय येतोय? 5वा आणि शेवटून पण काय येतोय? 5वा. मग एका व्यक्तीचे 2 क्रमांक मिळाले आपल्याला, 5 आणि 5, एकूण होतात 10. एकाचेच 2 क्रमांक मिळाले म्हणून 1 क्रमांक त्याच्यात मायनस करूया, म्हणजे उत्तर मिळालं आपल्याला 9. एकूण स्पर्धक त्या ठिकाणी होतील 9. पुढचा प्रश्न आहे 9वा. विलास व विकास एका रांगेत उभे असून विलासचा मागून 23वा क्रमांक व पुढून 8वा क्रमांक आहे. विकास त्याच रांगेत मागून 8वा असल्यास विकासच्या पुढून कितवा क्रमांक असेल? लिहा विलास. या ठिकाणी लिहूया विलास आणि विकास आणि विकास. या ठिकाणी थोडा आवाज येतोय, आपण थोडस थांबून घेऊया. चला विद्यार्थी मित्रांनो, थोडा आवाज होता तो बंद झालाय, व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया. बघा या ठिकाणी काय सांगले? विलास व विकास एका रांगेत उभे असून, हे एका रांगेत उभे असून विलासचा मागून 23वा क्रमांक. आता विलासचा ह्या मागून कितवा आहे? 23वा व पुढून 8वा आणि पुढून क्रमांक आहे त्याचा 8वा. विकास त्याच रांगेत मागून 8वा इकडनं तो आहे 8वा असल्यास विकासचा पुढून कितवा क्रमांक असेल? तर विकासचा पुढून कितवा क्रमांक असेल आपल्याला विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा या ठिकाणी एकच रांग आहे, याचा जर शेवटून 23 येतोय आणि सुरुवातीपासून 8वा येतोय, त्याच पद्धतीने याचा जर शेवटून 8वा आला तर सुरुवातीपासून कितवा येईल? 23वा. किती सोपा प्रश्न होता, किंवा यांची बेरीज करून वजा करून त्या पद्धतीने तुम्ही इकडे सोडू शकतात. ती मांडणी पण एक वेगळी आहे, पण या पद्धतीने मला सोपं वाटलं म्हणून मी तुम्हाला ते समजून देतोय. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 20वा. एका बागेची लांबी 40 मीटर व रुंदी 20 मीटर आहे. या बागेभोवती 5 मीटर अंतरावर याप्रमाणे किती झाडे लावावीत लागतील? आता झाडांची लागवड करायची विद्यार्थी मित्रांनो आपल्याला. मग या ठिकाणी ही बाग घेऊया. आता सर आयताकृती का घेतलीये? कारण लांबी दिलेली आहे त्याची 40 मीटर आणि रुंदी दिली आहे त्याची 20 मीटर आणि आयत असल्यामुळे, कारण लांब जास्त आहे रुंद कमी आहे म्हणून तो आयत तयार होईल. वरती 40 म्हणून इथं पण 40 येईल, इथं 20 म्हणून इथं पण 20 येईल. एवढी गोष्ट तुमची लक्षात आली. आता याची अगोदर परिमिती काढावं लागेल. परिमिती काढल्यानंतर इथं या बाजूला किती झाडं लावता येतील ते आपल्याला कळणार आहे. मग 40 आणि खालचे 40 मिळून होतात 80, 20 आणि 20 मिळून होतात 40. यांची बेरीज करूया. 0 जसाच तसा 8 आणि 4 मिळून 12 झाले. एकूण परिमिती मिळाली आपल्याला 120 मीटर. या बागेभोवती 5 मीटर अंतरावर, मग या ठिकाणी एक रोप लावलं तर इथं 5 मीटराचं अंतर आणि इथं दुसरं आणि पुन्हा इथं 5चा गॅप, इथं तिसरं. या पद्धतीने त्या ठिकाणी रोपटी लावायची आहे. तर झाडं लावली असतील तर किती झाडं लागली ते आपल्याला विचारलंय. म्हणून या ठिकाणी 120 ला 5ने भाग देऊया, कारण 5 मीटर अंतरावर आहे. 5 2 10 म्हणजे 5 दुनी 10. 12 मधून 10 गेले तर 2 उरतात. हा 0 खाली जसाच तसा. 5च्या टेबल मध्ये 4 नंबरला 20 येतात म्हणून ते लिहिले. 5 4 20. आता या ठिकाणी 20 मधून 20 गेले 0. वरती उत्तर मिळालं 24. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. असं फिरून आल्यानंतर या ठिकाणी जे झाड लागेल तर यांच्यामध्ये पण 5 मीटरचं अंतर आहे म्हणून या ठिकाणी मायनस वगैरे काही करावं लागणार
नाही किंवा प्लस काही करावं लागणार नाही, कारण हा चौरस आयताकृती दिलाय म्हणून पुन्हा त्याच ठिकाणी अंतर या ठिकाणी तेवढं येणार, एवढं लक्षात ठेवायचं. उरलेले जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो ते तुम्ही HW घेऊया